डोंबिवली पश्चिमेत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे। उल्हास खाडीच्या किनाऱ्यालगत असलेले खारफुटीचे जंगल तोडून खाडीत सर्रास भराव टाकत भूमाफियांनी सरकारी मोकळ्या जागा आणि सागरी किनारा नियमन क्षेत्रातील भूखंडांवर बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे। कोपर 90 फुटी रस्ता परिसर आणि अनमोल नगर भागात बेकायदा चाळी उभारल्यानंतर आता भूमाफियांनी डोंबिवली पश्चिमेतील सरोवर नगर परिसरालाही लक्ष केलं आहे। येथे मोठ्या प्रमाणात खारफुटीची तोड करून संपूर्ण परिसरात बेकायदा चाळींचे जाळे विणले जात असल्याचं चित्र समोर आलं आहे। प्रशासनाच्या दीर्घकाळाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत कोकण विभागीय आयुक्तांनी या सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत। आता प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करणार का की भूमाफियांचे जाळे आणखी वाढणार याकडे संपूर्ण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।